धन्य त्यारन रत्नाची ती खान, सापडला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाच्या घर, धरीला अवतार माळ्या घरी. धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, सावता सागर प्रेमाच्या घर, धरीला अवतार माळ्या घरी. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारिला माळियांचा, सावता सागर प्रेमाच्या घर, धरीला अवतार माळ्या घरी. ऐका, डिस्टर्ब करू नका, लाईव्ह कार्यक्रम आहे आपला, सर्वजण शांततेतपणे बसा. रंगल्या सविस्ताम प्रधान शूरस्ताम, आत्मविश्वास प्रधान विश्वास भवती, अंतर्ज्ञान घेते स्वान गती, प्रथम नवते सरस्वती शौर्या सिद्धी, विधान घेसी आत्मज्ञान कावा, भेटसी केशवा ब्रह्म विष्णू देवा, अकल्पावा सुदंड होऊन कृती, प्रथम तानमते तुम्हा माय बापा पार्वती. विठ्ठल विठ्ठल महायोगी पिटे तटे भीमरत्यम, वैकुंडलिकाय धातु मुनींद्र, समागष्टतिष्ठं तमानंद कंदम, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. Oh
रत्नाची ती खान सापडला निधान सावता धन्य ते आरण रत्नाची ती खान. बघा, धन्य संत ज्या बाजूला दिसतात ते संत आज आपल्या एका साईडला पडलेले आहेत. बाबांनी सांगितलं की माझी समाधी आहे पण मला कोणी भजत नाही, म्हणून ते धन्य करण्यासाठी आज आपला अभंग निवडलेला आहे. प्रस्तुत कीर्तन सेवेरूपी निवडलेला अभंग जगद्गुरु नामदेव महाराजांचा आहे, परंतु अभंगाला उतरण्या अगोदर सर्वच परिहार देणं म्हणजे फार गरजेचं असतं. आपल्या या सप्त्यामध्ये म्हणायला विश्वास करून सांगल की खरोखरच माझ्या मामानं आम्हाला इतक्या दुरून परवाशी सुद्धा केलं आणि विशेष करून सांगितलं की ताई तुम्हाला यावं लागतं. म्हणलं मामा तुम्ही खूप दिवसानंतर काम सांगता पण ते काम पुरवलं गेलं पाहिजे, कारण की शक्य नाही, तारखा भरपूर आहेत. मामा म्हणले, माझ्या मामी म्हणल्या खरोखर त्यांचं प्रेम आहे, अगरबत्ती सारखे जळावे, चंदनासारखे उजळावे आणि तुम्हा माय बापाचं प्रेम जन्मोजन्मी मिळावे. खरोखर जोरात वाजवा जरा टाळा, एवढं क्षण वाजवलं काय व्हायचं. खरोखर तुमचं प्रेम भरपूर आहे, याला आवाज कमी करू नका, जास्त करू नका, विश्वास द्या. तुमच्या प्रेमाच्या अगोदर बघा आम्ही एवढं सिनलो. काल पण थोडा प्रवास होता, आज पण दिवसभराचा प्रवास आहे, पण तरी बी इथं आल्याच्या नंतर असं वाटलं की होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. या सुखाच्या गोष्टीत असं तल्लीन झालो की खूप आनंद. अशा आनंदाच्या भरात असं वाटलं की भागा गेला आणि शिना गेला, अवघा झाला से आनंद. या आनंदाच्या भरात असं सुद्धा वाटलं नाही की आपला हा शिनभाग कमी सुद्धा झाला, म्हणून सण उल्हास आला उरपाटा. म्हणून माझ्या मायबापा पुण्य केले बहु आणि चित्तात आठवू पांडुरंग. या पांडुरंगाची गुढी आज आपल्या जीवजी जळोजी मळोजी बाबांनी लावलेली आहे. आणि खरोखरच हे बाबांचं चरित्र जे आहे की नाही फार दुर्मिळ आहे, पण हे चरित्र जर जीवनात घुसवायचं असेल आपल्याला तर बाबाचं लाख मोलाच्या या किमतीचं चरित्र आपण तल्लीन केलं पाहिजे. जसं ज्ञानोबराया तुकोबराया त्यांचे ग्रंथ निघलेत, तसं आपण या बाबांचं चरित्र तयार करायला फक्त बुद्धिमत्तेची शेरी लागती. आणि आपण बुद्धिमत्तेची शेरी घेतली तर बाबाची दोरी पकडल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून आपण बाबाच्या दोरीत चला. बाबांची एवढी किंमत आहे, आज बाबांचं नाव ऐकलं ना तर इथली मंडळी तल्लीन झाली की म्हणले ताई आम्ही आज एवढे बाबांचे शिष्य आहे. एवढा ऐकून आनंद वाटला की बाप रे बाप. पुन्हा आज माझ्या धन्य दिवसाला खरोखरच माझे मन धन्य तर झालंच. माझ्या गुरुप्रमाणे माझ्या अंजा पंजा प्रपन्न संतेश महात्मा आज माझ्या दर्शन घडव आणि त्या घडल्याच्या प्रमाणे बाबांची माझ्या संग उपस्थिती आहे. बाबांना सांगितलं की ताई तुम्ही पुढे चला, माझा हात तुमच्या पाठीशी आहे. असा संतांचा आशीर्वाद पाहिजे माय बापांनो. तसं ह्या तुम्हा आम्हाची काय शोकांतिक आहे. आज आपल्या पुढे एवढाले महात्म्य बसते तर माझं काय थोरपण आहे. माझं थोरपण काय पामराय, माझं थोरपण
वादक आणि माझे बाबा माझ्या समोर आहे, मला असं वाटतं की कीर्तन करू नये, बाबाच्या चरणावर लीन व्हावं। आज या संतांचे दर्शन जर घडले ना तर खूप मुळीचं पुण्य होतं मायबापांना। तसं आपल्या या बाबांचं, जीवाजीबा बाबांचं इतकं महान पुण्य असेल म्हणून त्या संतांच्या पुण्यतिथीला आपल्या पामरांचे कीर्तन आहे। खरोखर आपल्या जीवनात जर चरित्र लिहिलं ना तर त्या बाबाचं चरित्र आपण सहज काढू शकतो आणि त्या चरित्राला फक्त आपण बुद्धी लावा आणि त्याच्याकरता अन्न शुद्धी का, ज्ञानोबराय सांगतात अन्न खावे शुद्धी तेव्हा त्याची चालेल बुद्धी। जर आपण श्रेष्ठ स्नान करून रोज काढलं आणि एक ताव घेऊन सन्यानात बुद्धीनं 2-2 शब्द लिहिले तर 1 लेटर लिहायला वेळ लागणार नाही मायबापानं। म्हणून काळा वेळ नाम नाही तया ठाया विसरले भया पांडुरंगा। आपण जर विसरायचं नसेल तर या संतांना पुढे आणा आणि बाबांची कृपा, बाबांचा आशीर्वाद। बघा आपल्या खेडेपाडा आसपास भागात चुडियामध्ये कीर्तन झालं बाबा मागल्या पंधरवाड्यामध्ये, त्याच्यानंतर जवळ्या गावामध्ये पण खूप मोठं कीर्तन झालं। एवढी अफाट पब्लिक होती की नजर फिरे। जवळपास पाण्याचं वातावरण होतं आणि त्या वातावरणाच्या संदर्भामध्ये लोकांना बसायला जागा नव्हती। पण खरोखरच आता माझ्या भावा तू ज्ञानेश्वर देवा बोलिले उपचार उपचारून घेवा, मी बहीण मुक्ताई पाठीशी असावा। असे मंडळी भेटले मामा की तुमच्या इकडे पाहायचंच काम नाही राहिलं, असं वाटतं की ह्या नांदेड मधून निघूच नाही। माये माझी बापस आहे करून येता अंत पाय लेकरासी भेटावे हुळेहुरा। मला तुम्हाला जर भेटायचं असेल ना तर खरोखरच आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो की आज मला असं वाटलं की तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभर उन्हायला भेटलं पाहिजे। म्हणून माझ्या मायबापा पुण्य केले बहु आणि चित्तात आठवत पांडुरंग। तसं आपण जीवजी बाबांना हृदयात साठवलं पाहिजे आणि त्यांचे चरित्र आपल्या या ध्यानाला तन्मन धनाला बेमिटापासून कार्यस्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बाबांचं चरित्र जर आपण गायलं ना खूप आनंद। ज्ञानोबराय सांगतात बघा एवढ्या पावसाच्या वातावरणात फक्त हे 2 माणसं धावत होते, संतोष भाऊ आणि आमचे दिलीप भाऊ गवई। तर त्यांनी सांगितलं का कार्यक्रम होणार नाही, आपला जर पैठणच्या नाथ बाबावर, बजरंग बोलीवर आणि जीवजी बाबांवर विश्वास असला तर कार्य का होणार नाही। तसं आमच्या मामांनी सांगितलं होतं की सुंदरताई पहिलाच कार्यक्रम आणि परत तुमचाच कार्यक्रम, हा कार्यक्रम स्पेशल घेतला। पण मामा तुम्ही काळजीच करू नका, आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरिनाम घेतली आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे। आज एवढा कार्यक्रम केला, बाबाला चिंता असेल का नाही। माझे लेकरं येणारे, माझे लेकरं कुठपर्यंत आले, माझ्या लेकरांची आज कुठपर्यंत आहे, पण त्याचा पांडुरंग दास होतो। असा दास होतो का भक्ती पाहिल्याच्या नंतर या भक्तीमध्ये तरणे विश्वास नाही, म्हातारे सुद्धा तल्लीन होते। मायबापांना ती भक्ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे। आपली जर चरित्रापर्यंत भावनाच नसेल, आपण जर म्हणतच नसेल की जीवाजीबांचं चरित्र आपण शोधण्याचा प्रयत्न करू, त्याचा जर प्रयत्न केला तर प्रयत्नांती फळ भेटणार नाही का बाबा? निश्चित फळ भेटतं, फक्त बाबाचं आठवण आपल्या हृदयात असली पाहिजे। म्हणून बाबांना सांगितलं की तुम्ही मला आठवा, मी तुम्हाला प्रेमाचा साठा नाही भक्तीचा साठवा तुमच्या पुढे मांडेन।
फक्त तुम्ही मला वेळोवेळा आठवा। आणि आज जीवाजी बाबांची पुण्यतिथी इतलं सुंदर प्रकारे वातावरण इतलं छान वाटलं की या जीवनात मला असं वाटलं की धन्य आजादीनं संत दर्शनाचा आनंद जन्मीचा शिणा गेला। खरोखर धन्य झाले मी। माझ्या मायबापानं कुळीचं पण नाही केलं असेल म्हणून तुमच्या समोर मला कीर्तन करायला भेटलं। बघा वेळेवर विश्वास केला। दिलीप दादा आपल्याला YouTube चॅनल वाले पाहिजेत म्हणले तुम्ही काळजीच करू नका। जो भगवंत जिथपर्यंत धावतो तिथपर्यंत तुमच्या समोर काय येणार नाही। खूप तळमळ असते बरं का माझ्या भावांची। आमचे संतोष भाऊ आले नाही इतके सुंदर आहेत। मला म्हणले ताई तुमच्या भाऊजाई आणि मी पण येतो। म्हणलं दादा सर्वजण या। मला खूप आनंद आहे। म्हणून या मायबापाच्या ह्याच्यात जर लेकराला आपल्याला संवास करायला भेटलं तर आपल्या मनाची आवड आपल्या मनाला आवडलं पाहिजे परमार्थ। आणि त्या परमार्थाच्या अर्थानं आपण विश्वास करून सगळ्या गतीपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्या गतीपर्यंत पोहोचलं की अशा संतांची पुण्यतिथी व्हायला वेळ लागत नाही। म्हणून अशा संतांच्या पुण्यतिथीला आपण विश्वास करून अंतकरणापासून पेंबीच्या डेटापासून धावलं पाहिजे। सगळ्यांनी अंतकरणात उतरवलं पाहिजे। आणि त्या अंतकरणात एकदा उतरलं की भगवंत आपलासा झाला। आपोला तर एका देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख। खरोखर आपल्याला सुख मिळतंय पण सुख कशात आहे ते आपल्याला कळत नाही। आपण म्हणतो गाडीत आहे घोडीत आहे बंगल्यात आहे मोठ्या गाडीत आहे बाबा। अहो सुख कशातच नाही पण सुख प्राप्ती करण्याची वेळ जर आपल्याकडे असेल तर आपण तयाच्या चिंतने तरतील दोष आणि जळतील राशी पातकाच्या। पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। सोपं आहे। आपल्या जीवनात जर साधन मिळवायचं असलं तर ज्ञानोपरायण सुद्धा सांगितलं तुका म्हणे साधन सोपे तुका म्हणे साधन सुलभ पण आपल्याला ते घ्यायला अवघड जातं। तुम्ही रामकृष्ण हरी म्हणल्या किती वेळा जर रामकृष्ण हरी म्हणल्या तर बाबा तुमच्या जवळ येतील। अरे तुम्हाला जर तुमच्या तिथपर्यंत भक्तीचा सावरसच करायचा नाही तर आपल्याला भगवंत कसा सावरेल? मला एक सांगा भगवंतापर्यंत पोहोचावं लागतं। जनाबाईचं चरित्र होतं। जनाबाईनं सांगितलं की आज माझी भक्ती पांडुरंगापर्यंत पोहोचली पाहिजे। देव म्हणले का ग जना तू माझा अंत पाहते? अरे तुमचा अंत मी पाहते पण माझ्या भक्तीपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे तशी मी भक्ती भी करेन ना। म्हणले बर मी तुझ्या समोर फिका आहे। तुला जे करायचं ते मला सांग मी तुझ्यासाठी भरविस्त आहे। तसं आपण जर भक्ती केली आपले जोजी बाबा आपल्यासाठी भरविस्त आहेत ना। बाबांचं चरित्र निघायला वेळ किती लागतो? अहो बाबा म्हणलं तर तोंडाला पाणी येतं। जसं चिंच म्हणलं की तोंडाला पाणी येतं तशी बाबांची शक्ती आणि आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही। बघा ज्ञानोपरायांच्या मंदिरात बी हैबत बाबाची समाधी आहे ना थोडी साईडला आहे। तर त्या समाधीचं दर्शन करायचं असलं ना की थोडे मंडळी कंटाळ करतात। म्हणजे हैबत बाबा तर शांत आहे दूर आहे
शांत आहे. अहो शांत नाही ते महांत आहे, महांत नाही तर ते संत बी आहे. म्हणून अशा संतांची पुण्यतिथी विठ्ठल. भगवंताच्या पुण्यतिथ्या भरपूर साजऱ्या आहेत सध्या. भगवान बाबा खूप सप्ते चालू आहेत बाबा भगवान बाबाचे. पुण्यतिथीचे सगळे कीर्तन आहेत. म्हणून आपण पुण्यतिथीच्या सद्गतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. बघा भक्ती आपण जर आली ना तर त्या भक्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, कुंताबाई भक्त्या करत नव्हत्या का? भरपूर करत होत्या. पण त्यांची भक्ती कशी होती? एका ठाई बसून जेच भक्ती करायची, मांडी न मोडता भक्ती करत होत्या. आणि आताच्या माऊल्या किती वेळ बघतात? खरंच सांगा माऊल्या हो, सांगा पटकन. किती वेळ बसतात तुम्ही देवघरासमोर? देवघरासमोर किती वेळ बसतात? मुके आहेत का बाबा तुमच्या इथल्या महिला? अजिबात बेनर नाही. आज पुरुषासाठी कीर्तन नाही, महिला मंडळासाठी कीर्तन आहे. तुम्ही जर उत्तर दिलं तरच कीर्तन सुटलं, नाही तर असं समजायचं तांबडं फुटलं. म्हणून जनाबाई सारखी भक्ती केली पाहिजे आपण. ज्या वेळेस जनाबाई भक्ती करत होती ना त्यावेळेस 12 करवड्याचा 8 जनाबाईला होतं. पण रामदास स्वामी, निळोबाराया, संत जगद्गुरु तुकोबाराया भक्ती करण्यासाठी जनाबाईला औषध देत होते. माझी जना भक्ती करते, माझी जना भक्ती करते. आज माझ्या बाबाला किती आनंद आहे. माझी मुलगी माझ्या समोर कीर्तन करते. लाडे किलेक मी संताची हो, बघा. अरे विठ्ठला माझा पांग भेटला आणि साक्षात ज्ञानोबराया माझा गुरु भेटला. गुरु भेटायला बी माय बापाचं पुण्य लागतं बरं का. अशा महात्म्यांची पुण्याही लागते. आणि ती पुण्याई जे आपल्या कुणाचं पुण्य असेल त्यालाच घडती. हे कोणी धनवेरे जातीचे येड्या गबाळ्याचे काम. म्हणून वार वार तज्ञ मंडळी आहात तुम्ही. आज आपण जर येड्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणलं तर इथं सगळेच करणे दुरुसार, विनाकार, गुणाकार, भागाकार येतील का माय बापानं? अजिबात येणार नाही. इथं सगळ्यांचाच मेळ गाठावा लागतो. यारे यारे लहान थोर प्रमाणावर थोडं कमी द्या. आमचे पक्वदे बाबा म्हणते की सुंदरताई असं काय. म्हणून जनाबाईचं चरित्र होतं बघा.
जनाबाईचं चरित्र असं लिहिलं, इतक्या कष्टानं लिहिलं की बाबाने सांगावं आणि त्या बाईने लिहावं. बाबाने म्हणावं, बाबा अरे एक डायरी घे, एक पेन घे, निवंत बस, तुझा श्वास कर, ठाट कर, माट कर, पण जगाला अफाट दाखव. आज अफाट नाही, आज मोठा महात्म्याचा आनंद आहे जगाला. जनाबाईने चरित्र लिहिलं ना मायबापांना, एवढा आनंद वाटत होता. जनाबाई एका शुद्ध शिवानाच्या घरी जाऊन बसल्या. शुद्ध शिवान म्हणजे पूर्वीला होते बर का, माझा पण जन्म नव्हता त्यावेळेस. म्हणजे चरित्र स्मरण करायला आपल्याला महापुण्याची गोष्टी नाही. आपले जन्म कोटानकोटी जरी गेले तर आपल्याकडून ते होऊ शकणार नाही. आपल्याला फक्त काम, क्रोध, मोह, मच्छर, अहंकार, आपले हे 4-5 विकार शरीरात भरलेले. जनाबाईचं चरित्र नको, भजनाची गती नको, नामस्मरण नको आणि संतांच्या संगतीत राहणं नको. म्हणून बहु अवघड आहे संत भेट. आपण जर या संतांच्या भेटीत गेलो तर आपल्याला चरित्रच नाही, गाता गळा आणि वाता मळा. खूप छान भजन बी करता येईल, चरित्र बी लिहिता येईल. ऐका, जनाबाई चरित्र लिहायला बसले होते. बाबा मी काय सांगा, तुम्ही सांगा, मी ऐका ते मी लिहिन. माणूस कधी बी मी प्रेमी सांगत असते बघा, लीन पाहिजे बघा, आणि नम्री नाही पाहिजे, नम्र पाहिजे. नम्र जर माणूस झाला की त्याचं सगळं सफल. खरोखर आज प्रमाणाला काही कमीच नाही. अहो भरपूर राहणे पेरू देत होते उगन. पुढच्या वर्षी लोक आपल्याला डबल पुण्य देते. आमदा तरी 1 दिवसाचा झाला, पण पुढच्या वर्षी माझ्या जवळचे 1000 घ्या आणि 3 दिवसाचा सप्ताह करा. माहितीये का, सप्ताह करायला बळ लागतं. ज्या वेळेस बळाची घुसात होती ना, त्यावेळेस आपल्या भक्तीची कठीणता कमी पडती. मायबापांनो काय होतं, 4 जण भरपूर धावतात, पाठीमागे धावणारेच नसले 4 जण काय करत. आमचे कैलासभाऊ म्हणले, सुनताताई अशी मंडळी आहे की साखराच्या खड्यापेक्षा गोड. इतला आनंद वाटला. नाहीतर मायबापांनो खरोखरच भरपूर इंदोरकरांच्या संगष्टीत मोठ्या महात्म्यात कीर्तनकार वाजवणारे आमचे मृदंगचारी माझे गुरुबंधव, खूप त्यांनी विश्वास केला. आम्ही निघलो ना की आम्हाला असं वाटलं नाही आम्हाला एवढे कष्ट झाले म्हणले चला रण काटायचा म्हणून. पण संताला भेटायचं अशी आज अपेक्षा मनामध्ये होती. जनाबाईने ज्या चरित्र लिहिलं, आपलं काय चालू होतं, जनाबाईचं चरित्र. लक्ष द्या, जनाबाईने चरित्र लिहिलं होतं त्यावेळेस गती कशात प्रयत्न केली होती. जनाबाईनं सांगितलं होतं का, ज्ञानेश्वरी वाचा, ओव्या वाचा, हरिपाठ करा, काकडा करा, ग्रंथ वाचा. अरे चरित्र लिहायला जीवनाची बुद्धी लागती, तेव्हा सद्बुद्धीनं शेवळ प्राप्ती करून घेते आपल्याला. तसं आपल्या या जीवाजी बुवांची पुण्यतिथी आहे आज, आणि त्या पुण्यतिथीच्या नामस्मरणानं आपलं कीर्तन आहे. म्हणून अखंड जया तुझी प्रीती आणि मजदे तयाची संगती. या संतांच्या संगतीत राहिल्यावर आपल्या का कुळाचा उद्धार होणार नाही मायबापांनो? अहो नक्कीच होईल, पण त्या कुळाच्या उद्धारापर्यंत आपलं बळ तिथपर्यंत लावा. जर बळ लावलं तर चरित्र तयार होणार. इकडे बघा, ज्ञानोपरायाला इतला विश्वास केला, इतलं दुःख दिलं, पण आज ज्ञानोपरायाची कीर्ती आज अमर आहे. बोलत जा तुम्ही मुके आहेत का, हाय का नाही? वा समाधान ऐकायला तुम्ही बोलले नाही, तुम्ही जर बोलले तर मी करेन, नाही तर मी पण बसेन इथंच खाली. नाही ऐका, खरोखर ज्ञानोपरायाच्या समानतेचा विश्वास करण्याचे आपले चरित्र भाग्यवान ठरतो. आपण जर जीवजीवांचं चरित्र लिहिलं तर आपल्या या जीवनाचा काहीतरी प्रेमाचा साठा या कलियुगाचा उद्धार होईल.
कायमी उद्धार पावेन त्यासी कृपा करे नारायण ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त मन. म्हणून आपल्या चित्त ते चरित्र ऐकल्यावर शुद्धी बी होईल, आपल्या मुलाबाळांची बी बुद्धी चालेल. बाबांच्या चरित्राचा भाग संपला. आमचं महिला मंडळ भरपूर आहे, तुम्ही आमची संख्या कमी जरी असली पण तुम्ही जास्त पाहिजे आम्हाला असं वाटतंय. तर आम्हाला तुम्ही कमी दिसताना आम्ही जास्त दिसतो का बरं? तुमचं आमचं भांडण आहे का? तुम्ही अवघड नका करत जाऊ, तुम्ही बी पाहू शंकेने जा. आज तुम्हाला आनंद नाही वाटला का मी येणार आहे म्हणून? माझ्या बाबाला आनंद वाटला की माझी ताई येणार आहे म्हणून, आणि या बाबांना का नाही वाटलं मला काही कळत नाही. तुमचं मग भांडण आहे का? बांधा शेजारी बांधे नाही ना. म्हणून आपण जीवनात सद्गतीच्या प्रेमानं अधोगतीला नेण्या अगोदर संतांची संगती केली पाहिजे आणि संतांच्या संगतीत रुळलं पाहिजे, आणि त्या संतांची संगत आपल्या जीवनापर्यंत पोहोचू शकते. जनाबाईने भक्ती केली तर जनाबाईचे नामदेव महाराज बोलायला आले होते. त्यावेळेस नामदेव महाराज सांगत होते, जने तू का गौरे बोलवते, का गौरे बोलवते? कबीरदास महाराज म्हणे, हे खोटं बोलते तू, तुझ्या गौरे कशाला बोलवले? म्हणून जनाबाईची भक्ती तिथपर्यंत पोहोचली होती. पांडुरंगापर्यंत माणूस पोहोचलं की आपला जीव आज अमर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत कबीराने नामदेवाच्या आपल्याला ते एक माणूस भांडायला लागले की दुसऱ्या लगेच काठी घेऊनच उठतो, एवढं बळ आहे आपल्या अंगात. खरंच आहे का नाही? आता पुरुष मंडळी सोडून द्या, पण आमची जर माता माऊली भांडायला लागली, बापरे बाप, बंद गावातच आरडा होतो. पण वा वा वा, पण खरोखर सांगेन मी तुम्हाला, आपल्याला जरी आरक्षण आलं असेल तरी यांच्या विश्वास करू नका. अरे ते आहे म्हणून आपण आहे. एक ज्ञानोबरायानं उदाहरण सांगितलं, पवित्र तुळशीची माळ घाला गळा आणि माणसाचा मोजा आळा. माणसाचा आळा मोजला तर आपल्या बाईला किंमत आहे, नाही तर काही अजिबात किंमत नाही. एवढं ध्यानात ठेवा. काही दिवसांत तुम्हाला वाटत असेल आपल्या बाईला आरक्षण आहे, आपल्या बाईला आरक्षण आहे, पण हे काही कामाचं नाही. ज्ञानोबराय सांगतात, मोलाचे हे काम ठेवायला तर घरी अंत ज्ञानाची उधारी दे कोणी या. आज जर हे नसले तर आपल्याला कोणी पाहत नाही, आपण शेवट साधीचा खापर आहे, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आज संतांच्या पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीला आपले कीर्तन आहे. तुमचे माथेच उजडत नसले तर कीर्तनाचे गाथे उकलून काय उपयोग आहे? गाथे उकलले पाहिजे, आपल्या माथ्यात ठेवलं पाहिजे. बघा जीवजीबानं असं सांगितलं की तुम्ही जर माझ्या पुण्यतिथीत 10 जणांनी माळी घातल्या तर असं समजायचं माझा उद्धार भरपूर आहे. 10 जणांना माळी घालून सण्यानं भजनात बसले की आज आपल्या पुण्यतिथीचं कीर्तन सफल आहे. 10 जणांनी जर माळीच नाही घालून
भजन म्हणलं तर आज माझ्या पुण्यतिथीच्या नामस्मरणाचा विजय आहे. आणि ह्या विजयामध्ये आपलं कीर्तन आहे. आपलं उद्धारासाठी कीर्तन असतं मायबापांनो, हसायसाठी कीर्तन नसतं. भक्ती करत करत जनाबाई चरित्रापर्यंत पोहोचली होती. आज जनाबाईचं चरित्र आहे का नाही? जनाबाईचं चरित्र आहे, बहिणाबाईचं चरित्र आहे, कुंता मातेचं चरित्र आहे. पण आमच्या महिलाचे स्वभाव असे की चरित्र तर नाही पण संसाराचं सूत्रच समजत नाही. जर संसाराचं सूत्र समजलं नाही तर भगवंताचं चरित्रात बी बसू देत नाही. म्हणून ज्ञानोपरा तुकोपरा सांगतात, तुका म्हणे बाईल केली संतासी भोजन घाली. जर तिला भोजन घालताना कळतच नाही तर तिला बाईल करूनच काय उपयोग आहे. तुका म्हणे जाळून या दारवंटा बाई ह्या अवरेशाचा फाटा. अवरेश फाटा आहे, अवरेज. तिला भांडायला एवढा अवरेज आहे की म्हणन तेवढं, पण भजनात नामस्मरण करायला अवरेज नाही मायबापांना. जशी गाडी काय पळती असं कोणी जर कापूस येचून नेऊ द्या, एखाद्या पळाडीचे 2-3 बोंड तोडून टाकू द्या. तुम्ही सगळं नोकरीवाले कलाकार लोक आहेत म्हणा, पण आम्ही शेतकरी आहेत, आम्हाला समजतं कोण काय करतं म्हणून. पण त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाजी बाबांच्या नाथ महाराजांच्या समाधीला नतमस्तक ठेवून जर आपण म्हणलं की मला हरिपाठ पाठ होऊ दे, मला गुणगान गाता येऊ दे, मला टाळ वाजवता येऊ दे, मला तुझं चरित्र ऐकण्याची सात्विक सद्बुद्धी दे, असं जर आपण म्हणलं तर काय वाय जाईन का? अहो काय काय महिलाच्या हरिपाठ पाठ ना बाजून ज्ञानोपराय तुकोपराय सांगतात 18 पुराण तुम्ही ढूंढू नका आणि हरिपाठ पक्का करा. तुम्ही हरिपाठ पक्का झाला पाहिजे तेव्हा आपल्याला 4 अभंग आणि हरिपाठ असं दणदण म्हणता आलं पाहिजे. म्हणून आपल्या बाईची जात का कमी नाही मायबापांनो. आरक्षण दिलं ना तर आरक्षणाच्या बळात चालू नका. आपल्याला आपल्या पतीशिवाय किंमत नाही. तुका म्हणे पतिव्रता आणि माझी भगवंतावर सत्ता. तुम्हाला वाटतं का आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून आपण विश्वास करू? अजिबात नाही. आज जर आपण एखाद्या रानाच्या पांदीने चाललो आणि तिथं आपल्या सोबत जर माणूसच नसला तर आपल्याला रात्रीला त्या पांदीमध्ये भीती वाटेल का भगवंत तुमच्यासाठी धावून येईल? भगवंत लांब राहतो पण हा राम धावून येतो. म्हणून या रामाची किंमत करा. चरित्रात आठवा की आपलं हेच चरित्र आहे. बाबांच्या चरणी लीन व्हा. अशा संतांच्या पुण्यतिथी जे होत्यात ना, धन्य ते आरण. आरणामध्ये त्यांनी सकोशम घेतला होता. जन्मले निधान सावता तो. सावत्याच्या घरी काम केलं. दळिता खंडिता जेविता ग बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ. पण आपल्याला कळालं का? अजिबात कळालं नाही. आमच्या बयाचा एक स्वभाव असतो महाराज. आधी होते दासी राणी केले तीसी, हिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, हिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. आपल्या माऊल्यांचा मूळ स्वभाव जात नाही. एखादी बघा माऊली आरक्षणला उभं राहू द्या, अरे बाप रे बाप तिचा थटकाच बलवेली. त्या जर पुरुष माग उभा राहिला ती म्हणती बाई मला 4 घरी फिरायचं, करायला 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 हिंडत राहते. पण आपल्या जीवनाचे जे संत संकट आहे ना तर हे आपल्या घरातले राम आहे माता माऊलीवर. असं वाटत असेल तुम्हाला माता माऊल्यांचं लय वर्णन करत, तुम्ही का कमी आहात का? एकदा जर बाहेर गेले
की परत घरी यायचं वेळ नाही. 50 फोन झाले तरी 60वा फोन म्हणते आलो ना म्हणता का नाही का लवकर येता बोलले बरोबर असं म्हणले असं आमचे मामा. आज की संतांची पुण्यतिथी आहे ताईचं कीर्तन आहे, या लवकर आले असं. भरपूर बघितले मी मागून पण जेवत होते मायबाप माझे. म्हणून अशा संतांच्या पुण्यतिथीला आपण सगळ्या जणांनी धावलं पाहिजे. व्हाय असा करुणी मेळावा भेटसी केशवा वेळोवेळा. आपल्याला जर पांडुरंग पोहोचायचा प्रयत्न केला असेल ना तर आपण राम हृदय साठवलं पाहिजे आणि त्या गतीपर्यंत आपल्याला पोहोचले पाहिजे. जे आपले जोजी बाबा होते ना त्यांनी संतांसाठी भरपूर केलं. एक कविता आठवते बघा मला, मी शाळेत होते त्यावेळेस कविता मला येते. उठा उठा चिवताई सारीकडे उजडले डोळे तरी मिटलेले आजू नाही बाळासाठी आणायचे बाळासाठी आणायचे मंग कोणी बाळासाठी चारा पाणी झोपलेल्या आशा तुम्ही आजू नाही चौकडे उजडले डोळे तरी मिटलेले आजू नाही. तसं आपल्या बाबासाठी सर्वांचे डोळे मिटले होते का? आज इतक्या दिवस जोजी बाबांची पुण्यतिथी साजरी झाली नव्हती मग सगळ्यांचे डोळे मिटलेले होते का? झोपलेले होते का मामा? झोपेले होते का सर्वजण? आजपर्यंत आपल्या बाबांची पुण्यतिथी साजरी केली नाही. म्हणून आज पुण्याचा दिवस बाबांचा आला. पुण्य फळले बहुत खरोखर आज माझे कोडेच फिटले बर का. आज एवढा आनंद वाटला की बाबाच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आज या पामरांचं कीर्तन आहे. आपल्याला काय येतंय हो मामानं? सांगतले ते काम करावे तेथे मी पण कामी नव्हे. माझ्या मामाने काम सांगितलं आणि ते मी केलं. बाबांच्या एवढ्या महात्म्य समोर मला उभं राहायला भेटलं. आज माझ्या पुण्याचा बहुत फळाला आलेला आहे पण त्या फळाचं फळ मला नक्कीच आज मला मिळालं बरं का. माझ्या बाबांनी मला सांगितलं की बाळा काहीच हरकत नाही. जिवाजी बाबांची पुण्यतिथी म्हणजे माझ्या जीवनाची हुसनी झाली आहे. आज जर जीवनाची गती करायची असेल ना तर जगामध्ये प्रीती वाढलेली आहे. म्हणून या संतांची पुण्यतिथी सावता सागर प्रेमाचे आगर
सागर प्रेमाचे आगर. एवढं प्रेम होतं जगद्गुरु तुकोबारायाकडे, योजी बाबांकडे एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाला अंत नाही माय बापांनो. आणि तसंच प्रेम आपण एकूण एकावर करायचं शिका. खरोखर जे असेल ना आपल्याला सांगून गेले संत, संत नव्हती जगा वा. खरोखरच आज वाटतं कीर्तनच करून गेले दिगंबर, राहिल्या त्या कीर्ती. आपल्याला वेळ कमी आहे ना, नाही तर सगळी रातच बनवली असती. देवी असं आहे. म्हणून अशा संतांची कीर्ती आज अमर आहे आणि त्या कीर्तीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय बाजारात बसले तर सगळे माळकरी बसले. माळवा घ्या, माळवा घ्या, माळवा घ्या. कोणीच घेना. हे म्हणतं 20 रुपये पावशेर, ते म्हणतं 50 रुपये पावशेर, कोणी म्हणतं 100 रुपये पावशेर किलो मिरच्या. आता मिरच्याला किती भाव आहे माता मावडेल माहिती का? फुकट आहे इकत आहे. वा हुशार आहे, तशा लय हुशार आहे मामा. खरोखर जगद्गुरु तुकोबाराय बाजारात बसले. हे म्हणतं इथलं पावशेर, ते म्हणतं तिथलं पावशेर, कोणी म्हणतं 20 रुपये पावशेर. जगद्गुरु तुकोबारायनं 11 पोते मिरच्या आणल्या आणि 11 पोते मिरच्या येणारे जाणारे काय म्हणले, अहो हेले महाग माळ होय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले या घ्या, या घ्या, या घ्या. असं करत 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 जगद्गुरु तुकोबारायच्या उली 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 मिरच्या सगळ्या वाटण्यात गेल्या. आणि जे आमच्या दिलीप भाऊ सारखे माणसं होते का, त्याने काय केलं, 2 माणसं आणली 1 पोत नेले. ते म्हणले आपल्याला फुकट आहे, मग 2 बाचके नेऊ द्या ना. 2 बाचके मिरच्या फुकट नेल्या. त्यांनी किती माणसं आणले असेल? 2 बाचके बैलवान आणले असेल का 2 जाड माणसं आणले असेल? खरं सांगा. योगी पावन मनाचा आणि सहे अपराध. ऐका 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 सांगू द्या. लयच झाले. आमचे पक्कोदे बाबा म्हणते की पुढे यावं का नाही. आपल्याला योगी पावन मनाचा आणि सहे अपराध जनाचा. भरपूर जनाचे टाके त्यांनी सहन केले. त्यावेळेस दगडाला देव पण आलं. आपल्या माणसाला येईल का? आपल्या माणसाला तर एक शिवी दिली की दुसरा काढकून घेऊन उठतोय. इथलचे नाही बरं, दुसरीकडचे. आमच्या इकडे लोक मेल्यावर जाते, तुमच्या इकडे हुशार आहे का? मला वाटलं झोपले काय का? नाही नाही जागेच सगळे. असं का? बरं बरं. नांदेडचा सहभाग असं वाटतंय. असो. त्या योगी पावन मनाचा सहाय अपराध जाणार. किती टाक्याचे धाव सहन केले देव तुकोबारायानं. तसं आपण करतो का? अजिबात करत नाही. ज्ञानोबारायानं किती टाक्याचे धाव सहन केले. अहो सगळ्या कलियुगाने दुःख दिलं ज्ञानोबारायानं. पण आज पण त्या प्रथमेला सुख आहे ना. जे जे दुःख झाले मला ते ते सोशिले विठ्ठला. सोसण्याची प्राप्ती आपल्याला पाहिजे. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं 6 करून सणाला एकामेका करू साई. अंतर्ज्ञानी विश्वास उचावे. प्रेम वाटलं प्रेम. तसं आपण एकूण एकावर प्रेम होता. आनंदात राहा आणि आनंदात राहून सणाला आनंदाचा सागर मिळवा. म्हणून सावता सागर कोणच प्रमाण लयच प्रमाण झाले बघा. मला एवढं प्रमाण आवडत नाही कारण माझ्या महिलांची संख्या भरपूर आहे. काहीतरी ऐकायला पाहिजे, गायला पाहिजे, वाचायला पाहिजे, शिकायला पाहिजे, बोलावे तसे चालावे त्याचे वंदावे पाऊले.
जसं आपण थोडं सांगितलं की तुमच्या पैशाचं काम मला बी वाटलं पाहिजे की मी तुम्ही सांगितलं रोजन तेवढं काम केलं, म्हणून तुम्ही आता थोडं शांत बसा. बघा, जगद्गुरु तुकोबराय योगी पावन मनाचा आणि सहे अपराध जनाचा. त्या जनाचे गाव जर आपण सोसले तर आपल्याकडे दुःख असलं तरी सुख यायला वेळ लागत नाही. माता माऊलींनो लक्ष देऊन ऐका, जर आपण सुखाची प्राप्ती करायची असेल तर या संतांच्या पुण्यतिथीचे कीर्तन ऐकायला पाहिजे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्याचे माय धन्य असेल, ज्याचा बाप धन्य असेल, ज्या घरात कुळाचंच पुण्य असेल आणि त्या घरात भजन पूजन जर घडत असेल, हेच हे घडे देवाचे भजन. या भजनाच्या नादात जर आपण तल्लीन होत असेल तर आपल्या पुण्याला पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आज आनंदल्या नरनारी भरपूर आहे माय बापांनो. मी आले ना, एवढा आनंद वाटला की खरोखरच मला असं वाटलं लागलं तुमची संख्या कमी पण तुमची संख्या आमच्याहून डबल बसली पाठीमाग. आजूकच माझे मन आनंदले. माझ्या घरी गजानन आले, माझे भाग्य उदायले, मन माझे आनंदले. खरोखर माझं मन आनंदलं. आता तुम्हाला पाहून मला अत्यंत प्रेम, अत्यंत गोड वाटलं. तुमच्यावर किती प्रेम करावं मी तर करेनच, पण आपले जीवाजी बाबा पण करतील. घरात एकच धर्म, जगाला प्रेम हार पाहू, जगाला प्रेम हार पाहू. प्रेमाने जर पाहिलं ना आपण तर आपल्याला काहीच कमी पडत नाही माय बापांनो. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथ. या पंथात आलं पाहिजे. या पंथात येण्यासाठी बाबांची पुण्यतिथी आहे. चरित्र बाबांचं आहे, अभंग बाबांचा आहे. या बाबांच्या पुण्यतिथीमध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आपण कितीक वाटा घ्या. आता औंदा एका दिवसाचा झाला, पुढच्या वर्षी तिसऱ्या दिवसा होईल, पण तुम्ही वाटा मिळवा आणि त्या साठ्यात राहील वा. तुमचा वाटा भगवंत उचलायला वेळ लागणार नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, प्रेम घ्यावं, प्रेम घ्यावं, प्रेमाचा असो साठा. आणि माऊलीच्या भक्तांमध्ये आपला पुरेपूर असो वाटा. वाटा व्हायला काय वेळ लागतो माय बापांना. जगद्गुरु तुकोबरायानं फुकट मिरच्या ऐकल्या, जगद्गुरु तुकोबरायानं फुकट अभंग लिहिले, जगद्गुरु तुकोबरायानं फुकट प्रथमीचं वानमाल दिलं. आपल्याला नुसतं या पैशाचं मोलाची किंमत करून आपले शरीर जडवता येत नाही देवासाठी. का जडवत नाही बरं तुम्ही? अरे भगवंतासाठी जडा. भगवंत तुम्हाला म्हणन ते देईल. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. या भगवंताची कीर्तीच कोण करणार आहे. म्हणून तुम्हा आम्हासाठी जगजटी बसलेला आहे. पंढरीचा विठे बर असा राखो तासेदार, इसा जुला सा ब्रदार. देखोनी आज ब्रदर आहे तो आपल्यासाठी, पण तुम्हा आम्हाला कळत नाही. जर आपल्याला पांडुरंग कळाला तर आपल्याला सीताबाईचा रामही कळू शकतो, पण त्या रामापर्यंत आपण पोहोचतच नाही. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. देवाऱ्या समोर बसलं की 1 तास भगवंतासाठी आपण दिला पाहिजे. आता गॅस आलेत, पूर्वीला चुल्या होत्या. गॅसवर बाय कटाळती का चुलीवर? बोला. टाइम भरपूर कमी बर का चुलीवर कटाळती बाई. तर आपण चुलीवर कटाळण्या अगोदर गॅसवर जरी स्वयंपाक करत असलं ना, ती आपली लक्ष्मी. भगवंताला आठवा. पूर्वीच्या बाया भगवंताला आठवण्यासाठी उठल्याबरोबर देवाचं नाव घेत होत्या. नामा विठ्ठलाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. भगवंताचं नाव घेतल्याशिवाय पुढे जायचं ना आपण. आता सक्रातीचं स्वयंवर होतं भरपूर. त्या मावल्या घरी जर आल्या तर हळदी कुंकांचं बगवं घ्यायचं आणि म्हणायचं सोन्याचं बगवं, चांदीचं झाकण, पार्वतीच्या कुंकावर महादेवाचं राखण. भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. तुम्ही नामस्मरण करत जा. आपण जर नामस्मरण केलं तर आपल्याला काही सुद्धा कमी पडणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. पण आपली जातच अशी आहे, जशी शेरी बाळगळली तशी कोण्या झाडाला बारगळल त्याची मेळ लागत. झोपल्या का? झोपल्या? तसं काही करत जाऊ नका. आपण आपल्या चित्तात भगवंताला आठवा. किती स्वयंभरता पाळलं बरं तुम्ही आता या महासंक्रांतीमध्ये. महासंक्रांतीचं भरपूर स्वयंभरत होतं, इतकं स्वयंभरत होतं. आता धोंड्याच्या महिन्यामध्ये आम्ही इथं जवळ काय म्हणते बाबा त्या जवळ्याला कीर्तनाला आले तर तुमच्यापेक्षा टिपलीनं महिलांची संख्या होती. तर त्या महिलांनी सांगितलं होतं, ताई काय करायचं ते आम्हाला सांगा, मग तुम्ही उद्यापासून भगवंताचं नामचिंतन करणार का? करणार का? मग काय वा वा, असं केलं पाहिजे. आपण भगवंताच्या चिंतनापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून या संतांच्या पुण्यतिथी व्हायला काय वेळ
लागतं. चरित्र बाबांचं वाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. गाता गळा वाता मळा. आपण जर त्या मळ्यामध्येच गेलो नाही तर आपल्याला गळाच काय येणार आहे मायबापांनो. म्हणून तिथपर्यंत आपण पोहोचा. सकाळी उठून रामाचं नाव घ्यावे, धरण्या माथ्यावरी मग पाऊल टाकावे. भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय पाऊल नाही टाकलं पाहिजे. झोपता वेळेस सुद्धा भगवंताला आठलं पाहिजे. झोप झोप कुडी माझ्या गजानन बाबांनी दिली मला विश्रांतीची घडी. भगवंतापर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. अहो इथं बैठक बसली का बाप्पा बाप्पा दिवसभर का परंते तुझी सासू असू तुझी सून तशी का नको बाई हीच भांडली हीच बोलली भाजी जशी नाही केली चालतं का नाही. अरे सोडून द्या आणि नका पडू. पुढं काय नेणार आहे तुम्ही सोबत. गतुडं बांधून नेणार आहे का मोलाचं. मग तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचा. ज्या जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते ना, जिजाबाई माता आरडत होत्या तुम्हाला कामच नाही, तुम्ही भंडारा डोंगरावर जाता, तुम्ही हेच करता, तुम्ही तेच करता. पण जिजा मातेनं परमार्थ सोडा का. रुक्मिणी मातेनं परमार्थ सोडा का. तुम्ही परमार्थ करायला शिका. परमार्थ जर केला तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या सावता सागर प्रेमाचे आगर धरीला अवतार माळ्या घरी. माळ्या घरी जाऊन भगवंत भजन करत होते. जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर जाऊन सण्यानं दगडाचे टाळ घुंगाराचा नाद आणि किती गाता छंद मन नाही त्यांच्या मनाला येऊस तर भजन करत होते. विठ्ठल 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 भजन करत होते. जगद्गुरु तुकोबराय तसं तुम्ही भजन करायला शिकवा. आपल्याकडे वेळ फार कमी प्रमाणात भरपूर घातलंय माऊल्याने. पण असू द्या वेळ जर राहिला ना तर मी पुन्हा येईन. घरी जगतामध्ये सांगून गेले जीवा जीवा आयुष्याच्या खुना आयुष्याच्या खुना संताचा महिमा आहो येणार का हो पुन्हा. संताचा महिमा आहो येणार का हो पुन्हा. संताचा महिमा येते साऱ्या संताच्या संगती आनंदाने भाग येते उठाला पंगती. आनंदाने भाग उठाला पंगती. गल्लो गल्ली भक्ती सारी बाबा छाया खुना हरवम बाबा छाया संताचा महिमा खरोखर आपल्या संतांचा महिमा 12 वर्षाला येईन. आता 12 महिन्यानं आता तर येऊ शकत नाही. आणि मग तुम्ही बोलवलं तरी आमच्याकडे वेळ ह्यो महिना तर कसाच नाही. म्हणून भगवंताची संगतीसाठी आपण नामस्मरण केलं पाहिजे. आता सक्रात आली माता माऊल्यांना किती जण आहे ना हळदी कुंकाचा प्रोग्राम केला सांगा. मी मामीला बोलले होते की मामी आपलं सगळं उच्च होणार आहे. हळदी कुंकू होणार आहे, पुण्यतिथी होणार आहे, चरित्र होणार आहे, गायन होणार आहे, भजन होणार आहे, हरिपाठ होणार आहे, सगळा गोपाळ माळा एक होणार आहे. कोण कोण हळदी कुंकू केलं वर हात करा. भरपूर महिलांना केलं नाही का हळदी कुंकाचे तुम्ही स्वयंवरात. हळदी कुंकाच्या जर स्वयंवरामध्ये आपण राहिलं ना तर त्या विषयामध्ये आपण सगळे मंत्र पाठ करायचे. बघा स्वयंपाक करताना सुद्धा म्हणायचं सोन्याची चूल चांदीच्या बाया स्वयंपाक करते अनुसया जेवायला बसले पांडुरंग राया आणि बरकत दे रघुपती राय. आपण जर पांडुरंगाला आठवलं तर आपल्याला बरकत यायला वेळ लागणार नाही. म्हणून वेळात वेळ काढून आपण भगवंताकडे पोहोचलं पाहिजे. दुपारी जर आपण सौसांदाच्या पारी घरी आलो विना जर हातात असला किंवा नामस्मरण जर मुखात असलं तर आपल्या चिंतात भगवंत यायला वेळ लागत नाही. भगवंत अवतरले सौसांदल झाले की आपण सुद्धा भगवंताकडे दर्शन करायचं. म्हणत सोन्याचा विना चांदीचा तारा सूर्यनारायण चालले घरात नमस्कार करा. नमस्कार केला पाहिजे. उठल्याबरोबर पतिव्रता स्त्रीनं झाडून घेताना काय म्हणलं पाहिजे माहितीये का. झाडू जर आपल्या हातात असेल तर ती आपली लक्ष्मी. उगवता लाल लाल दुसऱ्यांदा जटाचा भार तिसऱ्यांदा फुलाचा अर्थ त्यांना चमकदार आणि पाचव्यान माझा सूर्यनारायणाला नमस्कार. नमस्कार केला पाहिजे आपण. आता या स्वयंवर झालं किती महिलांनी मोठं नाव घेतलं सांगा बरं.
भरपूर 2000चं शब्दाचं जर ती बाई नाव घेतील माझं आजचं पाकिट फुकट. सांगा पटकन. तुम्ही घेता की मी घेऊ? सांगा लवकर. बोल केलं यायला भेटा का तुम्ही? कोण घेतले? मोठ्या नाव हातवर करा. तुम्ही घेतलं का? वा, टाळी वाजवा त्या माऊलीसाठी. मोठं नाव घेतलं पाहिजे आपण. जर एवढा आनंद देतात त्या घराचा दाता भरवतो ते खायला भेट नाही, मग त्यांचं नाव काय घ्यायला पाहिजे? नारळ टाका बोट. किती नाव विश्वास घ्यायचा? ऐका तुम्ही, मी घेते आता. लया भाजून केलं उमलं, माकडाचं लगीन जमलं, मुगाची पेरणी केली, मिरच्याचं रोप लावलं, मिरच्या आल्या, बेंडकुळी कलवरी झाली, एसटी धरायला गेली, एसटी निघून गेली, गोचिड गोड तेल चढ, गाडो गौमाशी फट भर, गाडो गौमाशी ढत झालं, नवरीचा भाऊ ससा चोळी पातळ घेऊन लग्नाला आला, परण्याने घ्यायचा बेत झाला, मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंढा, बापान दिला हुंडा, मामान केला आहेर, बेदोनी फांदी, महात्मा गांधीचा गुलाबी रस्ता, अमेरिकेत गेले 12:30 वाजता, अमेरिकेतलं टाट यंग ते माहोरचा गाठ, मावरात घेतली सुपारी, सांगते चिखलीची व्यापारी, चिखलीत घेतला चुना, सांगते देऊळगावची खुणा, देऊळगावात लावते दिवा, पाहते सोलापूरची हवा, सोलापूर पंढरपूर जाणं, पुढं तुळजापूरला जाणं, तुळजापूरचं काढते तिकीट, पंढरपूरचा मार्ग नीट, पंढरपुरात गेले, चंद्रभागात नाले, माणिक चौकात आले, माणिक चौकात घेतला हार, विठ्ठलाला झाला भार, विठ्ठलाच्या दारी कानुपात्राचं झाड, कानुपात्रात झाडाला बांधले घोडे, आणि रामेश्वरचं नाव घेते माझ्या मायबापा पुढे. विठ्ठल पतिवर्त स्त्रीनं आपलं पातिवर्त जागद केलं पाहिजे. आणि आपण जर जागत राहिलं तर आपल्याला भगवंताच्या कृपेनं काहीच काम करत नाही, काम पडायचं कारण विचार करू. जर आपण जर त्याच्यापर्यंत पोहोचलो तर तो आपल्याला शेअर द्यायला मिळवेल असतो. मायबापांनो, झालेली सेवा आपल्या या भगवंत विशाल करून संत निळोपर आहे यांच्या चरणी आपण अर्पण करू. आतापर्यंत मी तुम्हाला काम सांगितलंय का? तुम्ही बसेल मी बोलते. सगळेजण वर हात करा करा. केले का? तुमचे हात तसेच राहू दे, मी चहा पिऊन येऊ का? तुले हरी काना
गोविंदे. खरोखर आज आनंद वाटला. बाबांच्या पुण्यतिथी स्मरणाचा दिवस आज साजरा बी झाला. खूप चांगलं वाटलं. आणि अशा बाबांचा सागर भरावं, सावता सागर आणि प्रेमाचे आगर. असंच प्रेम तुमच्यामध्ये आमच्यासाठी निर्माण राहू द्या. आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. अंतर्ज्ञान घेसी धावा आणि मज भेटेल केशवा. खरोखर आज तुम्हाला पाहिलं की माझ्या घरी गजानन आले आणि माझे भाग्य उदयले. माझ्या भाग्य उदयाचा ठसा आणि झालो सन्मुख या
एकदा बाबांच्या पायावर नतमस्तक ठेवते. आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा यूट्यूब चॅनलवाले दादा, काय नाव तुमचं? हॅलो. नांदेड. बर, छान. आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचवा, हे काम तुमचं आहे. कारण की दुसरे नंबर तुमचा लागलेला आहे. पहिल्यांदा सांगितले होते माझ्या भावानं, पण ते काही आले नाही. आणि त्यांच्याही कीर्तनाला त्यांनी लाईव्ह कार्यक्रम ठेवला. एकदा दिलीप दादांसाठी सर्वजण टाळे वाजवा. खूप महान इथला माणूस विश्वास आहे, काय सांगायचं तुम्हाला. गरीब फार आहे पण स्वाभिमानत आणि भगवंतांची संताची संगत ही त्यांना लाभलेली आहे. मोठमोठाले महाराज लोक त्यांच्या घरून जाऊन येतात. आणि शिवाय जिल्हा अध्यक्ष आहे. म्हणलं दादा आणि ताईसाहेब तुम्ही कुणीकडे आलात? म्हणलं तुमची उपस्थिती लादायला पाहिजे. तरी बी आमचे संतोष भाऊ आले नाही. मी कैलास बाबाला बोलले होते की आपली मंडळी आपल्याला भेटण्याला येणार आहेत. तर ही मंडळी फार गुणवान आहेत महाराज. पैसा तर आहेच पण किंमत ही मोलाची आहे. पैसा कामी नाही बरं का मायबापानं. पैसा किती असला तर कामी नाही. तुका म्हणे धन आणि धनासाठी देते प्राण. प्राण जातो पण पैसा मिळवला जात नाही. त्यामुळं आपण संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आमच्या दिलीप दादाचे वाङ्मय इतले सुंदर आहे. मोठमोठाले महाराज लोक त्यांच्या घरी आहे. आता सप्ताह आहे. त्यांनी मला उपस्थिती सांगितली की ताईसाहेब आमच्या इथं सप्ताह आहे, तुमची एका दिवसाची उपस्थिती असावा आणि तुमच्यासोबत येणारे मंडळी आम्हाला कळवा. तर म्हणलो दिलीप दादा आम्ही काही येऊ पण सांगू शकत नाही, कारण की आता ह्या पंधरवाड्यातल्या तारखी बुकिंग आहे. बघा गेल्या 8 दिवसापूर्वी मंठ्याजवळ इडोळीला कीर्तन झालं. त्याच्यानंतर शेंद्रा सातारा झालं. त्याच्यानंतर पुन्हा उरद्दे वडगावला झालं. आणि 6वं कीर्तन तुमची दय परत 8वं कीर्तन नामदेव महाराजाची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजाच्या मंदिरात कीर्तन आहे. खरोखरच तुम्ही माझ्यासाठी पुण्य केले, माझ्या मायबापानं पुण्य केले म्हणून तुमच्या बाळाला बोलायला भेटलं. तुमचं पुण्य तुमची कृपा विठूपवाले दादा असेल, आमचे बाहेरगावून मंडळी येईल असेल, टाळकरी असेल, माळकरी असेल, सगळं आपले हे गायक वादक. आणि सुरुवात करते माझ्या माता भगिनींना. यांनी आपल्या या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती केली पाहिजे. आपल्या जीवाजी बाबांची भक्ती करा. संतोष बाबा आमचे आले नाही. आमचे अरविंद बाबा कीर्तनकार खूप छान अशी साथ दिली मला त्यांनी. असं वाटलं नाही. वा वा वा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. वा मोठ्यानं वाजवा ना, भाकरी खाल्ले ना काय. वा खूप सुंदर. सगळेच गायक वादक गुणजन मंडळी आणि आमचे चॅनल वाले दादा धन्यवाद तुम्हाला. ताई बाबांचं ज्यांचं नाव घेत आहे आपण आमच्या 300 गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हरिभजनी हे डवळलेले आणि जगाचा लाग चुकवणारे महात्मे प्रातस्मरणी हरी भक्त परायण गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर. विशेषतः तुम्ही रामायण ऐकलं असेल श्लोक महाराजांचं बरेच मंडळींचे, पण प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन रामायण सांगणारी एकच महात्मा आहे. रोजच चर्चा असतात. रोजच कीर्तन आणि रात्री शक्ती, कीर्तन आणि शक्ती दोन्ही रोजच चालू असतं बाबांचं. आणि विशेष बाबा अख्ख्या वारकरी संप्रदायामधले ते नाथ बाबा आहे. दोन्ही बाजूला दोन्ही बाजू जिथं कीर्तन होतं ना ताई, जिथं कीर्तन होतं ना परिसरामध्ये, हा जो परिसर आहे ना सर्व परिसर इथं 5000 रुपये फूट जागा आहे. आणि बाबांची रोडवरली ज्या रोडनं तुम्ही आलात ना उतरून आता छत्रपती चौक पासून बाबांचं चौकाचंच घर आहे, तिथून जी या दिशेपर्यंत सर्व. म्हणून म्हणलं मी ते नाथ बाबा आहेत आमचे. नाथ बाबा बाबांच्या साठी एकदा टाळी वाजवून मोठ्याने जय जयकार करा बाबाचा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तुकाराम. बाबांचं नाव घ्या. बाबांचं भाऊसाहेब महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली वेडे गोडे वेडे वाकडी उत्तरे आरती लावा. हा नाही उच्चारेला कानिया फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया प्रीती करा.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सुरवाडी कपणे ते सापडले केली आता उठावे श्रीमनायक तुका मने भोग गेला निवारे झाला आता उठावे करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आज पापारो कळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका बाई काळी उभाच नील जवळी प्रेमारती गोविंदा ते ओवाळती धन्य धन्य केलो जननी कर माधुरानी मुक्ता ओवाळती प्रेमानंदा नामा मने केशवा तेरी मुनी राई युगे 28 केवळी बाबा उदरिकाचे वेळी परब्रह्माचे गाजने वाणे माधुरी जय देव पांडुरंगार पांडुरंगार मायवल वंदवा पावी जगा देव तुळशी माळ गळा कर घेऊन श्रीपादनाथा दोन्ही कर जोडोनी चरणे ठेविला माता केले कृपादान मस्तकी ठेविला कर मस्तकी ठेविला कर माया मोनी धरले माया मोनी धरले देवर ओवाळवारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या श्रीपादनाथा